वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। तस्मात् ज्ञान संभूतं हृत्सं ज्ञानासीनात्मना चित्वैनं संशयोग मा तिष्ठोत्तिष्ठ भारत। श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना, तस्मात् ज्ञान संभूतं, तुझ्या हृदयात झालेला अज्ञान हृत्सं ज्ञानासीनात्मना हा म्हणजे ज्ञानरूपी तलवारीने छेदून टाकते अज्ञानाला आणि चित्वैनं संशय, तुझे संशय फेडून टाक तुझ्या मनातले आणि उठ आणि युद्ध कर। बाबा अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांना त्यावेळेस युद्ध करण्याचा सल्ला दिला आहे, परंतु आज आपल्याला तोच सल्ला ते शिरोधार्य मानायचा आहे आणि आपल्याला आपण ह्या प्रपंचात आलो आहोत, संसारात आलो आहोत, आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे आणि मनुष्य देहाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की इथं आल्यानंतर तो परमेश्वराचा जो आनंद आहे तो परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेणं हे आपलं काम आहे। आणि मग त्याप्रमाणे आपण ज्ञान घ्यायचं आहे आणि आपल्या हृदयातले जळमट त्या ज्ञानाच्या तलवारीनं छेदून टाकायचे आणि उठायचं आहे आणि परमेश्वराच्या चिंतनाला लागायचे। तर ते म्हणले ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे। श्रीकृष्ण महाराज चौथ्या अध्यायात आपल्याला आपण गीतेचा आढावा घेत आहोत, तर आपण 3 अध्याय आपले आढावा घेण्याचे संपूर्ण झाले। चौथा अध्यायाचा शेवट आहे आता, तर चौथ्या अध्यायाच्या शेवटी ते सांगतात अर्जुना, तर उठ आणि ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण ते म्हणले याच्यामध्ये यज्ञाची माहिती दिली त्यांनी, तर ते म्हणले अनेक प्रकारचे यज्ञ ते काय एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणोखे, म्हणजे वेदातून अनेक वेदानं अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले। तर एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणोखे कर्मजन्य सर्व नियम ज्ञातोय, आणि ते कर्मजन्य यज्ञ आहेत, परंतु एक महत्त्वाचा यज्ञ आपल्या जीवनात आहे, ते म्हणले श्रेयाद्रव्य मयादे ज्ञान यज्ञपर्यंत सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते। महत्त्वाचा यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ आहे आणि अर्जुना तू ते यज्ञ कर आणि त्या यज्ञानं काय कर, सर्व कर्माखिलम पार्थ, त्या यज्ञानं ज्ञान जर झालं तुला तर तुझे सर्व कर्म त्या ज्ञानानं खलास होऊन जातील। त्यामुळं ज्ञान महत्त्वाचं आहे। शंकराचार्य नावाचे संत होऊन गेले, ते म्हणले काय म्हणले, ज्ञान जर नसल तर किती 100 जन्म जरी घेतले तरी त्याला मोक्ष मिळू शकत नाही। ते म्हणले मुक्तीर्न भवती जन्मसे ज्ञानविहीन सर्व मतेन, ज्ञान जो विहीन आहे माणूस अज्ञानी, ज्ञान विहीन सर्व मतेन आणि मुक्तीर्न भवती जन्मसे ते 100 जन्म घेतले तरी त्या माणसाला मुक्ती मिळू शकत नाही। भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनं म्हणजे विचार मालिका नावाचं प्रकरण सांगितलं, त्या प्रकरणामध्ये पहिलं वचन आहे ते म्हणजे ज्ञानमोचक। ज्ञान हे मोचन करणार आहे, आपल्याला मोक्ष देणार आहे। ज्ञान असं आहे मायबाबा की ज्ञान हे तुपाप्रमाणे आहे, तूप जसं सडत नाही, तूप जसं नष्ट होत नाही, तूप कितीही वर्ष ठेवा ते खराब होत नाही, म्हणूनच तर तसंच ज्ञान आहे, ज्ञान त्या तुपासारखं ज्ञान आहे। म्हणूनच तर त्या संत तुकाराम होते, संत तुकारामचे गुरु होते ना, त्या गुरुनं भोजनामागती तूप पावशेर तूप मागितलं त्यानं। तर तूप म्हणजे काय, तूप म्हणजे ज्ञान मागितलं त्यानं, ज्ञान आचरण मागितलं आणि संत तुकारामानं ते त्याला तूप दिलं मी आणि आचरण बी केलं। तर त्याप्रमाणे आपल्याला मी हे ज्ञान घ्यायचे मायबाप, हे ज्ञान झाल्याशिवाय आपलं उद्धरण होत नाही। नाही ज्ञान, श्रीकृष्ण महाराज म्हणले नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव देते तत्स्वयमेव संसिद्ध कालेनात्मनी विंदती। हे ज्ञान एवढं महत्त्वाचं आहे की त्यासारखं जगामध्ये कोणतीही पवित्र वस्तू नाही, आणि ते ज्ञान जर झाल्यानंतर माणसाला कालेनात्मनी विंदती, म्हणजे काळानं काही काळानं का होईना पण परमेश्वर प्राप्ती निश्चित त्या माणसाला होत असते।
मग आपल्याला परमेश्वर प्राप्ती पाहिजे. या संसाराच्या दुःखातून आपल्याला सुटून जाऊन परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त आपल्याला व्हायचं आहे. आणि मनुष्य जन्माचं तेच ध्येय आपलं, ते ध्येय आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. परंतु मग ज्ञान घ्यायचं आहे, परंतु ज्ञान कोणाला होत असतंय आणि कसं घ्यायचं ज्ञान? तर श्रीकृष्ण महाराजांनी ती विधी सांगितली. ते म्हणले तद्विधीपर्यंत पाहते, त्या ज्ञानी माणसाकडे जा तुम्ही आणि त्याच्या विधीप्रमाणे राहा. तद्विधीपर्यंत पाहते ना त्याला दंडवत प्रणाम करून तुमच्या मनातले प्रश्न विचारा. तद्विधीपर्यंत पाहते ना आणि विनयपणे प्रश्न विचारा. तद्विधीपर्यंत पाहते ना परिप्रश्नेन सेवाय आणि उपदेक्षिंती ते ज्ञानी नसतं तो दर्शित. आणि मग तो ज्ञानी तुम्हाला उपदेश केली ज्ञान देईल. आणि मग ते ज्ञान झाल्यावर हे ज्ञात्वान पुनर्मोह मेव मेशीसी पांडव येन होता शेषेन द्रक्षसात वंदे तुम्ही. आणि ते जर तसं ज्ञान त्या तशा माणसाकडून झालं, तसं विधीप्रमाणे ज्ञान जर घेतलं तर पुन्हा तुम्हाला अज्ञान होण्याचं काहीच कारण नाही. म्हणून तसं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे. आणि जो तुम्ही म्हणता की आम्ही पापी आहेत बापा, आम्ही नाही जाऊ शकत ज्ञान घ्यायला, नाही ते म्हणले आपली चेतशी पापे बे सर्व बे प्राप्त करतो. किती बी पापी असला आणि त्यानं तो ज्ञान घ्यायला गेला तर सर्व ज्ञान प्लयन व रोजिनम सत्तरिशेष. आणि तो त्या किती पापी जर असला त्यानं ज्ञान घेतलं तर त्या ज्ञानाची तरणी करून तो तरून जाईल हे निश्चित आहे. त्यामुळं सर्व रोजिनम संत येथे. आणि ज्ञान झाल्यावर कसं होतं म्हणले येथे धावशी सविधोगणे भस्मसात करते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करते. यज्ञामध्ये टाकलेल्या समिध्या जशा सगळ्या भस्म होऊन जातात तशा तुम्ही ज्ञान जर घेतलं तर तुमचे कर्म सगळे नष्ट होऊन जातात. म्हणून ज्ञान अतिशय महत्त्वाचे. कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिळते. आणि त्यामुळं ज्ञान घ्या बाबा, त्याच्यासारखं कोणतंच पवित्र गोष्ट नाही. आणि ज्ञान झालं की तुम्हाला परमेश्वर प्राप्ती निश्चित होत असते. आणि नाही त्याच्यामुळे ते म्हणले की नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिळते तत्समिळून संधी कालेनाथ पण देते. पण भारतीयात लोकांना ज्ञान होत असते का? नाही. तर ते म्हणले श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैत्यद्रिय. जो श्रद्धावान आहे, ज्याचे इंद्रिय ताब्यात आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैत्यद्रिय. आणि ज्ञानम लब्धा पराम शांती मचिरेना निगच्छते. आणि ज्ञान झालं की पराम शांती मिळते त्या माणसाला. आणि त्यामुळं ज्ञान आपण घेणं आवश्यक आहे. आपण आज्ञेने राहायचं नाही. 83,99,999 योन्या तर आज्ञेने आहेतच, पण एकच मनुष्य योनी अशी आहे की ती ज्ञान घेऊ शकते, अज्ञानी होऊ शकते, ज्ञानी होऊ शकते. म्हणून तुम्ही मनुष्य देहात आहात तर ज्ञान घ्या आणि ज्ञानी व्हा आणि आपलं भलं करून घ्या. आणि कोणाला होत नाही म्हणले ज्ञान? जे आज्ञेच्या श्रद्धानच्या संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ति न पुरो न सुखम संशयात्मना. जो कसा आहे आज्ञानी आहे, अश्रद्धा आहे, आज्ञेच्या श्रद्धानचे संशय आहे, संशय तशा माणसाला ज्ञान होत नाही. आणि त्याला नायम लोकोस्ती ह्या लोकात बी सुख भेटत नाही. नायम लोकोस्ती न पुरो न सुखम संशयात्मना. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तू योग संन्यस्त कर्मानम, तू सर्व कर्माचा आसक्ती सोडून दे. योग संन्यस्त कर्मानम सर्व कर्मे सोडून दे इतर. आणि योग संन्यस्त कर्मानम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माने निवदनती धरते. आणि जो आत्मवंत माणूस आहे, दृढ आहे, त्याला हे कर्म बांधल्या जाऊ शकत नाही. ज्ञानी माणूस तो आत्मवंत म्हणजे दृढ पाहिजे, त्याला हे कर्म बांधू शकत नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात अर्जुना तस्मात् ज्ञान संभूतम हृत्सम ज्ञानासीनात्मना चित्वैनम संशयमग मातिष्ठोतिष्ठ भारत. अर्जुना उठ आणि ज्ञान घेऊन युद्ध कर आणि ज्ञानाच्या तलवारीनं, ज्ञानरूप तलवारीनं तुझे हे सर्व कर्म छेदून टाक, अज्ञान छेदून टाक आणि उठ आणि हे धर्मयुद्ध कर. हो त्यावेळेस अर्जुनापुढं धर्मयुद्ध होतं. श्रीकृष्ण महाराजांनी त्याला युद्ध करायचं सांगितलं. पण आज आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे की ह्या मनुष्य देहात आल्यानंतर आपल्याला
परमेश्वराचं जे काय ते आपल्याला परमेश्वराचा आनंद जो आहे, परमेश्वराला सच्चिदान म्हणतात, तर तो आनंद आपल्याला इथं प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तोच आपल्याला आनंद प्राप्त करून घेण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांनी दिलेला आहे. मायबापो, जरा सावध व्हा आणि उठा. उठ सावध हो झड करुणी, झड करुणी उठ सावध हो झडझोडी व्हायला निघ, आई भक्तीचे वाटे लाग, मग पाविसे अवेंग निज धाम माझे, असं संत ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात. तर मायबापो, त्यामुळं उठा आणि परमेश्वराचं ज्ञान घ्या, गीतेचं ज्ञान घ्या आणि आपलं भलं करून घ्या, अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि हा आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे. ह्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असतात तर ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.